नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर भटू पाटील सर, जे मागच्या 10 वर्षाहून अधिक काळ या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत आणि स्पेशली रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये त्यांचं काम चालू आहे. म्हणजे बंगळुरू हाऊस जी प्रत्येक माणसाची पहिली गरज असते ते म्हणजे स्वतःचं हक्काचं जमिनीवरचं घर असावं आणि त्यासाठी त्यांचं इतके वर्ष कार्य चालू आहे. त्यामुळे त्यांचा आत्तापर्यंतचा हा प्रवास कसा आहे, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. मग आपण गप्पांची अशी सुरुवात करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून की तुमची शाळा कुठली होती, मग तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनियर बनण्यासाठीचं प्रेरणा कुणाकडनं मिळाली, की ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं आपणही या क्षेत्रात जावं आणि या क्षेत्रात इंजिनियर व्हावं. तर हा प्रवास, शैक्षणिक प्रवास कसा होता, काय सांगाल? सर, माझा शैक्षणिक प्रवास जो आहे ॲक्च्युली झेडपी शाळेमधून विद्यार्थी आहे. 1ली ते 4थी माझं जिल्हा परिषद मध्ये शिक्षण झालं. त्याच्यानंतर 5वी ते 10वी मी श्री पिंपळादेवी विद्यालय आहे मोहाडीला, त्या ठिकाणी माझं 10वीपर्यंतचं शिक्षण झालं. 11वी-12वी बोरविरला SR.P.R. पाटील इथे सायन्स घेतलं होतं मी, त्या ठिकाणी माझं शिक्षण झालं. त्यानंतर मी आर्किटेक्चर ड्रॉसमनला डिप्लोमा आहे, त्याला 2 वर्ष केलं आणि त्यानंतर मी संजय एज्युकेशनला डिप्लोमा उत्तीर्ण झालो आहे. बरोबर. मग जनरली असं होतं, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिली फेज येते ते म्हणजे कुठेतरी अनुभव घेण्यासाठी आपण नोकरी करावी, सर्व्हिस प्रॅक्टिस करावी. तर मग ती तुम्ही कुठं केलीत का? येस सर, मी 2008मध्ये जेव्हा पासआउट झालो, त्यानंतर मी 6 वर्ष जोगेश्वरी कन्स्ट्रक्शन आहे, ज्यांनी इरकॉन सोमासारखे मोठे प्रोजेक्ट केलेले आहेत. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल असतील, नंतर इंडियन ह्यूम पाईप कंपनी आहे, असे बरेच मोठे मोठे प्रोजेक्ट केलेत. मी तिथे 6 वर्ष जॉब केला. क्या बात आहे. जेव्हा असं वाटलं की आता नोकरी सोडावी आणि स्वतःचा व्यवसाय कन्सल्टन्सी सुरू करावी, कारण जनरली असं होतं की 6 वर्षाचा अनुभव असून सुद्धा लोक जेव्हा पहिल्यांदा व्यवसाय सुरू करतात तेव्हा विचारतात तुमचा अनुभव काय. Yes, तर मग तो पहिला प्रोजेक्ट कसा मिळाला, तो करताना काही अडचणी आल्या का आणि एकंदर तो सगळा अनुभव कसा होता? सर, सिव्हिल इंजिनियर होण्यासाठी तर प्रेरणा मला असं काही वेगळी नव्हती. बिझनेस करायचा हे निश्चित होतं मला. अच्छा. नोकरी करायची हे निश्चित होतं. आम्ही ॲक्च्युली स्वाध्याय परिवारातून बिलॉंग करतो. अरे वा. माझे परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले, आम्ही ज्यांना दादाजी म्हणतो, हो. आम्ही त्या परिवारात आहोत. वा. तिथे मला एक तर निश्चित होतं की देवाचं काम करायचं आणि त्यासाठी वेळ हवा. त्यासाठी मला नोकरी नाही करायची, मला बिझनेस करायचा आहे. बरोबर. आणि मग मी तशी बिझनेसची सुरुवात झाली. आणि त्यानंतर मला सुरुवातीचं सर माझ्यासाठी म्हणजे ते गॉड गिफ्ट होतं की मला सुरुवातीलाच 3 मोठे प्रोजेक्ट मिळाले. वा. आमचे काकाच आहेत SB बोरसे सर म्हणून, त्यांनी मला फर्स्ट मोठा प्रोजेक्ट दिला त्यांचा बंगलोचा आणि तिथून माझी प्रवासाची सुरुवात झाली. या बाबतीत मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे आता आपण वळूया. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज यामध्ये बरंच जास्त आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक असतं, कधी त्यांच्याकडनं चुका घडत असतात. तर तुम्ही हे लेबर मॅनेजमेंट साईटवर कसं करता, त्यांना कसं समजावून सांगता, त्यांच्याकडनं काम कसं करून घेता, सिक्युरिटी कशी त्याच्यात पाळता, त्याबद्दल काय सांगा? सर, अनस्किल्ड लेबरकडून काम करून घेणं खरंच कठीण आहे. त्यांना जोपर्यंत त्या प्रोजेक्टचं महत्त्व आपण समजत नाही आणि त्यांच्या लाईफचं पण महत्त्व आपल्याला समजून द्यावं लागतं. त्याच्यासाठी सर आपलं जे सुपरविजन आहे ते निश्चित असणं मला असं वाटतं गरजेचं आहे. आपण जर साईटवर गेलो तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी समजतील. घरी बसून किंवा आपण ऑफिसवर बसून नाही होणार. त्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस आपलं लक्ष असणं हे गरजेचं आहे आणि त्यांच्याकडून काम करून घेणं हे एक चांगल्या इंजिनियरचं मी म्हणतो हे. बरोबर, त्याचं स्किल आहे खरं. स्किल आहे. यस सर. बरोबर आहे. दुसरं रेसिडेन्शियलमध्ये काम करताना तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की एक प्रत्येक जो कस्टमर असतो, क्लायंट असतो, तो पहिली गोष्ट म्हणतो म्हणजे आमचं बजेट फार कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला हे घर बसवून द्या. मग अशा वेळी क्वालिटी आणि त्याची काय म्हणतो बजेट, या दोन्हीचाच तुम्ही समतोल कसा, बॅलन्स कसा साधता? सर, छान प्रश्न आहे तो, की ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे आणि धुळ्यामध्ये जर म्हटलं ना तर ह्या गोष्टी ज्या आहेत अफोर्डेबल ते करणं इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आम्ही सर पहिली गोष्ट तर प्रॉपर प्लॅनिंग असणं आवश्यक आहे. त्याचं प्लॅनिंग करून देणं, त्याला तेवढं एस्टिमेट समजवणं आणि ज्या खरंच त्याला नीड आहे, नीड कितपत आहे हे समजून घेणं आणि त्यानंतर त्या प्रोजेक्टवरती आपण प्रॉपर वर्क करणं, तर ते होऊ शकतं.
बरोबर आहे. तुम्ही आता इतके वर्ष काम करताय, जसं तुम्ही म्हणालात तसं धुळे तुमची कर्मभूमी आहे, इथं तुमचं काम चालू आहे. तर मग मला प्रश्न असा विचारायचा आहे, येणाऱ्या भविष्यातल्या 15-20 वर्षांमध्ये आपण जर जळगाव जिल्ह्याचा विचार केला, तर आपण जसं मगाशी गप्पा मारताना तुम्ही सांगितलं, की बाकीचे जिल्हे काही कारणामुळं त्यांची प्रगती चांगली झाली, मात्र धुळ्याची तशी झाली नाही. तर एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये प्रशासनानं कुठल्या क्षेत्रावर आता जास्त लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा विकास चांगला होईल? एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला काय वाटतं? सर, खरी गोष्ट तर अन्न, वस्त्र, निवारा हे माणसाच्या मूलभूत गरजा आहेत हं, आणि त्यामध्ये रस्ते, पाणी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या प्रशासनाने अधिक सोयीच्या झाल्या आणि बरोबर आहे. खरं तर धुळ्याला सर कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. हं, हायवेची कनेक्टिव्हिटी आहे. 3 हं. 3 जे आहेत राज्य त्यांची बाउंडरीज आहे. हो. त्या कारणाने येणारा वर्ग पण मोठा आहे. फक्त इथे ज्या काही गोष्टी आहेत, पाणी असेल, लाईट्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी जर उत्तम प्रकारे प्रशासनाने दिल्यात, तर नक्की धुळे नाशिक होईल आणि 100% होईलच. क्या बात आहे! दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील आणि सिमेंट हे 2 महत्त्वाचे घटक असतात. तर मग जेव्हा स्टील सिलेक्शनची वेळ येते, स्टील निवडण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे. म्हणजे स्टील निवडायचं कसं? नक्कीच सर. स्टील निवडायचं म्हटल्यानं तर पहिली गोष्ट ते कुठल्या कंपनीचं आहे. हं, त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ काय आहे, हं, त्याची फ्लेक्सिबिलिटी काय आहे हं. आणि बाकीच्या पण टेक्निकल ज्या गोष्टी आहेत, त्याच्यात कुठल्या कंटेंट आहे, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो, तेव्हा स्टील फायनल करतो आपण. बरोबर. येस. मग यापूर्वी आयकॉन स्टील वापरले कधी तुम्ही? येस सर. अच्छा. हो. मग त्यांच्या सर्व्हिस, डिलिव्हरी आणि अवेलेबिलिटीबद्दल काय सांगाल? सर, सर्व्हिस पण छान आहे, डिलिव्हरी पण छान आहे. टेक्निकल टीम आम्हाला नेहमी सपोर्ट करते. आम्ही बरोबर. ज्या वेळेस आम्हाला काही प्रॉब्लेम आलेत, त्यावेळेस टेक्निकल टीम येऊन आमच्या साईट्सवर पण येऊन गेल्यात हं, हं. आणि आता सध्याचे माझे जे प्रोजेक्ट आहेत, त्यामध्ये आम्ही आयकॉन स्टील यूज करतोय. वाह! दुसरं आता तुम्ही 75 पेक्षा जास्त प्रोजेक्ट आता केलेले आहेत. येस सर. पण त्यातला एकच प्रोजेक्ट जर निवडायची वेळ आली, की जो तुमच्या सगळ्यात आवडीचा प्रोजेक्ट आहे आणि अच्छा. जो कायम आठवणीत राहील असं किंवा कायम तुम्हाला अभिमान वाटणार आहे, हा प्रोजेक्ट मी केला. तर अच्छा. त्या प्रोजेक्टबद्दल काय वैशिष्ट्य सांगाल? सर, असे तर भरपूर प्रोजेक्ट आहे. हं. डोळ्यासमोर कुठला ठेवावा हा प्रश्नचिन्हच आहे. बरोबर. पण आहेत असे क्रिटिकल प्रोजेक्ट मी केलेले आहेत, जिथे खूप कमी जागा होती आणि त्या कमी जागेमध्ये त्यांना सर्व गोष्टी त्यांच्या सोयीच्या हव्या होत्या. हं, हं. आणि मी असे 2-3 प्रोजेक्ट आहेत. त्याच्यातला एक माझा धुळ्यातलाच एक प्रोजेक्ट आहे, की कमी जागेमध्ये त्यांना ओपन टू स्काय हवा होता. जिना त्यांच्या हिशोबाने हवा होता. रूम स्पेसेस मोठे हवे होते. व्हेंटिलेशन हवे होते. तर तो प्रोजेक्ट मी छानपैकी केलेला आहे. वाह! आणि असा एखादा प्रोजेक्ट जो काम करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली, म्हणजे कधी ब्लॅक कॉटन सॉईलची अडचण असेल, कधी अचानक पाऊस आला, कधी लेबरच आले नाहीत, कधी मटेरियलच आलं नाही. तर अशी एखादी अडचण आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केलीत, कसं सोल्युशन काढलंत, अशी एखादी आठवण काय आठवते का? सर, मी रो हाऊस करताना मी ज्या एरियामध्ये रो हाऊस करतोय, हं, त्या हं. एरियामध्ये मला ब्लॅक सॉईलचा खूप मोठा इश्यू होता. हं, हं. तर त्या ठिकाणी माझे जे अगोदरचे झालेले प्रोजेक्ट होते, मी त्याच्यातून शिकलो हं. आणि जी ब्लॅक सॉईल आहे, ती मी संपूर्णपणे काढून टाकली. तिथे फाउंडेशन जे आहे ते डीप केलेत हं. आणि मग तिथून मला ते शिकायला मिळालं आणि ते प्रोजेक्ट आता एकदम व्यवस्थित आहेत. बरोबर. येस सर. दुसरं एक चांगलं दर्जेदार बांधकाम करण्यासाठी तुम्हाला काय वाटतं, कुठल्या गोष्टींवर सगळ्यात जास्त लक्ष द्यायला पाहिजे एक इंजिनिअर म्हणून? सर, तसं तर म्हटलं तर सगळ्याच गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे. हं, पण मेन आर-सी-सी फ्रेम आहे. हं. कारण तुम्ही फिनिशिंगचे आयटम्स कधीही बदलू शकतात. पण आर-सी-सीमध्ये जर तुम्ही एकदा स्ट्रक्चर उभं राहिलं, त्यामध्ये स्टील आहे, सिमेंट आहे, हं. सँड आहे, ॲग्रीगेट आहे आणि कुशल कारागीर आहे आणि इंजिनिअर्स आहेत. ह्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला चांगलं घर उभं राहण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. बरोबर. येस सर. म्हणजे मॅनपॉवर आणि मटेरियल दोघांकडे येस लक्ष सर. तितकंच दिलं पाहिजे. येस सर, डेफिनेटली. बरोबर. मग या मॅनपॉवरचाच एक विषय आता अगदी शेवटचा प्रश्न विचारतो ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता नवीन फ्रेशरसुद्धा येत आहेत. ज्युनियर इंजिनियर्स तुमच्याकडे त्यातले काही कामाला असेल. तर मग आता अशा नवीन येणाऱ्या मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल? एक मित्र म्हणून पण आणि एक सीनियर म्हणून पण? सर, सल्ला तर मी इतका मोठा नाही आहे. मी पण हं, अजून शिकतोच आहे. पण मी एवढंच सांगू इच्छितो सर, की प्रॉपर आपण तिथे साईट सुपरविजन केलं पाहिजे. हं. आपण डेली साईटवर गेलो पाहिजे. कारण साईटवर गेल्याशिवाय आपल्याला नाही कळणार, की तिथे काय सुरू आहे बरोबर. आणि त्या गोष्टींसाठी मी तर फ्रेशर्स येणाऱ्यांना हे सांगेल, हं. की सुरुवात शून्यापासून करा. आणि सर, काय कॉलेजमध्ये आपण जेव्हा असतो त्यावेळेस थेरॉटिकल सगळं शिकलेलं असतो आपण. बरोबर. प्रॅक्टिकल फार कमी असतं आणि जेव्हा तो साईटवर येतो कॉलेज झाल्यावर, तर इथे फार वेगळं चित्र असतं. हो. हां, हं, म्हणून प्रॅक्टिकलकडे लक्ष देणं हे तितकंच आवश्यक आहे. कारण खूप छोट्या-छोट्या गोष्टी सर, अॅल्युमिनियम सेक्शनच्या विंडो असतील, तर त्याला आतमध्ये पाणी नको यायला हवे. याच्यासाठी पण प्रोव्हिजन काय असलं पाहिजे, हे तुम्ही जोपर्यंत साईटवर जाणार नाहीत आणि एक्सपिरियन्स घेणार नाहीत, तोपर्यंत ते कळणार नाही तुम्हाला.
त्यामध्ये तर हे होते इंजिनियर भटू पाटील सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे पुस्तकाच्या पानापासून तयार केलेला तो फ्लोअर प्लॅन आणि तुम्ही ॲक्च्युअल स्वतः साईटवर जाऊन बघितलेला फ्लोअर प्लॅन ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचा फरक आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त जेवढं साईटवर जाल, प्रोजेक्टवर जाल, प्रॅक्टिकल अनुभव घ्याल ते जास्त तुम्हाला महत्त्वाचं आहे आणि मग त्यातले बारकावे तुम्हाला कळत जातात आणि मग हळूहळू तुम्हाला त्या क्षेत्रात शिकत जातात. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावे याच आयकॉन स्टीलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.